आई, लाल भोपळ्याचं काय करताय? आज आपण लाल भोपळ्याचे घारगे बनवूया. ठीक आहे. आज आपण अगदी सोप्या पद्धतीने लाल भोपळ्याचे घारगे बनवूया. आपण हा भोपळा स्वच्छ धुवून पुसून घेतला आहे. तर त्याचे काप करून वाफवून घेणार आहोत. कुकरमध्ये पाणी टाकून त्यात स्टँड ठेवून त्यावर कुकरच्या भांड्यामध्ये वाफवण्यासाठी ठेवू. पण भोपळ्यामध्ये पाणी न टाकता 2 ते 3 शिट्ट्या करून घेऊया. बरेच जण भोपळा किसून घेतात, पण मी त्याचे काप करून घेतलेत. पण आई, तुम्ही भोपळ्याची साल न काढताच का वाफवायला ठेवला? अगं, कच्च्या भोपळ्याची साल ना कडक असल्यामुळे तो काढायला त्रास पण होतो आणि वेळ जातो. आता भोपळा शिजल्यावर बघ, साल कशी पटकन निघते. भोपळा 3 शिट्ट्यांमध्ये छान शिजून मऊ झाला आहे. भोपळा थंड झालाय. आता आपण त्याची साल काढूया. बघ किती पटकन भोपळ्याची साल निघते. हो, खरंच. भोपळ्याची साल काढून झाली आहे. आता आपण त्याला छान स्मॅश करून घेऊया. हे बघ, हे छान स्मॅश झालं आहे. त्यामध्ये 1 वाटी गूळ टाकूया, कारण आपला हा स्मॅश झालेला भोपळा 2 वाट्या आहे. पण भोपळा थोडासा गोडसर असतो, त्यामुळे 1च वाटी गूळ टाकूया. आता हे मिश्रण गुळाचं पाणी होईपर्यंत छान मिक्स करत राहूया. हे बघ, भोपळा आणि गूळ हे छान विरघळले आणि मऊसर झाले. आता त्यामध्ये पीठ टाकून घेऊया. 2 वाट्या गव्हाचे पीठ, 2 चमचे बेसन आणि 1 चमचा रवा. त्यानंतर बडीशेप, सुंठ पावडर आणि वेलची पावडर आणि चिमूटभर मीठ, हे सगळं मिक्स करून घेऊया. आपले घारगे मऊ होण्यासाठी आपण त्यामध्ये 2 चमचे तूप घालून घेऊया. आता आपण याचा छान गोळा तयार करून घेऊया. आपल्याला पीठ जास्त घट्ट पण नको आणि जास्त पातळ पण नको, मीडियम ठेवायचं आहे. तरी गोळ्याला पाणी सुटते, त्यामुळे प्रमाणात घेतलेले पीठ कधी कधी पातळ होतं. मग त्यामध्ये तुम्ही पीठ वाढवू शकता. पण काय होतं ना, पीठ वाढवले तर आपण घेतलेल्या प्रमाणापेक्षा ना जास्त पीठ टाकले तर गोडी कमी होते. आणि जर तुम्ही पीठ नाही वाढवलं तर पीठ थोडं सैल झालं तर घारग्या लाटण्याऐवजी प्लास्टिक पिशवीवर वरतून खसखस लावून तेलावरती थापू शकता. म्हणजे आपल्या त्या प्रमाणात आपण ज्या प्रमाणात पीठ घेतले होते ते परफेक्ट राहील. मी पण बनवलेलं पीठ थोडंसं सैलसर झालं आहे, त्यामुळे मी पण घारगे लाटण्याऐवजी थापून घेते. आता आपण घारगे तळून घेऊयात. पण हे लक्षात घ्या, पिठामध्ये गूळ असल्यामुळे घारगे गॅसचा फ्लेम कमी ठेवूनच तळायचे आहेत. कारण कडक तेलामध्ये टाकल्यावर गुळामुळे लगेच घारगे करपले जातात. हे बघा, आपले घारगे मऊ पण झाले आहेत आणि त्यांना तेलकटपणा पण राहिलेला नाहीये. अशाच नवनवीन रेसिपीसाठी अनुकृती किचन चॅनलला सबस्क्राईब करा.